भाद्रपद महिना सुरू झाला की संपूर्ण महाराष्ट्रात एक अद्भुत उत्सव पसरतो। गणपती बाप्पाचं आगमन झालं की घराघरात एक नवा उत्सव उलगडतो, तो म्हणजे गौरी गणपती उत्सव। गौरी म्हणजेच देवी पार्वती। पुराण कथेनुसार गणेशोत्सवाच्या काळात ते आपल्या लेकराला गणपतीला भेटायला येतात। म्हणूनच गणपती आगमनानंतर 5व्या दिवशी गौरी पूजन केलं जातं। गौरी म्हणजे समृद्धी, ऐश्वर्य आणि सौख्याचं प्रतीक। त्यांच्या पूजेमुळे घरात सुख, शांती, धनधान्य आणि भरभराट येते अशी श्रद्धा आहे। गौरी पूजनांमध्ये देवीला सणासुदीचे पदार्थ, विशेषतः पान, फुले, हळद, कुंकू आणि नैवेद्य अर्पण केले जातात। महाराष्ट्रात या दिवशी स्त्रिया उपवास करून गौरीची पूजन करतात आणि कुटुंबाच्या मंगलासाठी प्रार्थना करतात। गौरी साधारणतः 2 दिवसांपासून 3 दिवसांपर्यंत घरी विराजमान होतात। या काळात घरात उत्साह, नातेवाईकांच्या भेटीगाठी आणि मंगल वातावरण असतं। म्हणूनच गणेश उत्सवात गौरी गणपतीचं आगमन हा केवळ धार्मिक विधी नाही, तर आनंद, ऐश्वर्य आणि कौटुंबिक एकतेचं प्रतीक आहे। गौरी गणपती उत्सव हा केवळ धार्मिक परंपरा नाही, तर एकत्र येण्याचा, प्रेमाचा आणि संस्कृती जपण्याचा उत्सव आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या पेजला फॉलो करा।